हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज बघा आपण सेकंडरी हा टॉपिक घेऊन आलो. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्याच्यामध्ये प्रश्न आहे, सगळ्यात वेगळे प्रश्न मी काढलेला आहे या ठिकाणी. तर तुम्हाला जो स्क्रीनवर प्रश्न दिसतो बघा, पहिला टाईप आहे. आपण सॉल्व्ह करूया बघा, स्टार्ट करूया. तरी बघा पहिला प्रश्न याच्यामध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये एकाच याच्यावर दोन दोन प्रश्न दिले आहेत. ठीक आहे, तर आपण ते पण सॉल्व्ह करूया. तर पहिला प्रश्न आपण बघा इकडचा आहे की 600चे 12.5% बरोबर किती. हा प्रश्न एकदम पहिला टाईप आहे, सोपा आहे एकदम. आपण टाईप वाईज अवघड लेवलपर्यंत जाणार आहेत. तर बघा पहिल्या टाईपमध्ये 600चे 12.5% बरोबर किती. आता इथं काय करायचं, 12.5ची किंमत लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला जर 12.5 विचारलं कोणत्या याच्यामध्ये, तर किंमत काय 12.5च काय ठेवायचं आहे की 1/8 ही त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू लक्षात ठेवायची. कधीही जेव्हा 12.5% विचारलं तर आपण सॉल्व्ह करूया. आता हीच आपण किंमत घेऊया. बघा 600चे विचारून गुणाकार 1/8 बरोबर आहे. 1/8 का घेतले, कारण आपल्याला दिलेलं आहे इथं 12.5ची किंमत 108 आहे, 1/8 आहे. ठीक आहे, तर बघा 8ने भाग द्या आता 600ला. 8 1 8, 8 7 56, उरले 4, इथे जाळे 40, 8 5 40. म्हणजे 600चे 12.5% बरोबर किती होतात, 75 होते. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर बघा बी याचं उत्तर असणार या ठिकाणी. समोरचा प्रश्न बघा, समोरचं दिसतं, आपण ते लगेच सॉल्व्ह करूया. तर बघा इथं दुसरा प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये पण बघा 400चे 37.5% बरोबर किती, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. जर तुम्हाला 37.5% विचारलं तर फ्रॅक्शन काय यूज करायचं आहे, 3/8 हा फ्रॅक्शन या ठिकाणी यूज करायचं आहे. मग याला सॉल्व्ह करूया. बघा 400चे विचारून गुणाकार करा आणि 3/8 जशाला तसं. आता याला सॉल्व्ह करूया. बघा 8 1 8, 8 5 40 होते. हा शून्य इथे, 50 गुणिले 3 किती होतात 50. आता 5 गुणिले 3 केलं तर 15 होते आणि इथलचा एक शून्य इथे घ्या, म्हणजे किती होणार, 150 येणार. ऑप्शन नंबर कुठे दिसतो, बी मध्ये याचं उत्तर असलं या ठिकाणी. कळालं. पहिला टाईप आपण घेतलेला आहे. तर आता समोरचा दुसरा टाईप आपण घेऊया. दुसरा टाईपमध्ये बघा 2/5 पट म्हणजे शेकडा किती, हा प्रश्न आहे. तर बघा याला आपण सॉल्व्ह करूया. पहिले काय करायचं आहे, आपल्याला शेकडा विचारलेला आहे. शेकडा नेहमी का असतो, 100% असतो. मग काय करायचं आहे, 2/5 गुणिले करायचं, शेकडा विचार म्हणून 100 करायची या ठिकाणी. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करूया. तर बघा 5 भाग द्या, 5 1 5, 5 2 10, इथलचा एक शून्य, 2 गुणिले 20 किती होतात 40. म्हणजे 2/5 शेकडा किती होणार, 40% होणार. शेकडामध्ये विचार म्हणून टक्केवारी. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता असणार या ठिकाणी, ए असणार याचं उत्तर. ठीक आहे, समोरचा प्रश्न सेम बघा. दुसरा प्रश्न इथे दिलेला आहे आपल्याला. दुसरा प्रश्न दिलेला आहे की 1/8 म्हणजे शेकडा किती. हे मी नाही सॉल्व्ह करणार, हे तुम्ही सॉल्व्ह करून मला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. नेक्स्ट टाईप बघूया या ठिकाणी. तिसरा टाईप बघा, तिसऱ्या टाईपमध्ये काय विचारलेलं आहे, 24पैकी 8% म्हणजे किती, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा आपण सगळ्यात वेगळे प्रश्न घेतले या ठिकाणी. तर काय करायचं, याला सॉल्व्ह तसंच करायचं आहे. 2400 लिहा. ठीक आहे, 2400 पैकी विचार म्हणून गुणाकार करायचं आणि 8% विचार म्हणून छेदामध्ये काय करायचं, 100 लिहायचं या ठिकाणी. ठीक आहे, तर बघा याला सॉल्व्ह करूया. आता सॉल्व्ह कसं करायचं बघा, इथलचे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल झाले. 24 8 किती होतात, 192 बरोबर आहे. मग ऑप्शन नंबर कुठे याचं, ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघूया याच टाईपमधला. दुसरा प्रश्न बघा, 1440पैकी 72% बरोबर किती, हा प्रश्न विचारलेला आहे. आता 1440 लिहायचं, याच्यापैकी किती 72पैकी बरोबर आहे. तर आपल्याला टक्के दिले, मग गुणिले 100 करायचं. ठीक आहे, आता जो सर म्हणसाल तुम्ही हा प्रश्न पहिला असं सॉल्व्ह करायचं होतं, तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता किंवा असंही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर ॲटलिस्ट नाही तुम्ही असं असाल तर या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आता बघा हे शून्य कॅन्सल झालं. बघा 18 चौक 72 होते, 18 8 किती होतात, 144 होतात. बघा 4 1 4, 4 2 8, 2 1 2, 2 5 10, म्हणजे किती 72%चं किती होणार, 5% होणार. म्हणजे असं सांगायचा उद्देश काय, 1440पैकी 72%चं उत्तर काय येणार, 5% येणार. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे, समोरचं टाईप बघूया या ठिकाणी. बघा टाईप चौथा आहे. चौथाचा प्रश्न काय विचारला आहे, 120चे 40% बरोबर आहे, बरोबर कोणाचे 12.5% होईल, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग याला बघा सॉल्व्ह करण्याची ट्रिक बघा. तर नेहमी टक्केवारी का असते, नेहमी टक्केवारी का असते मित्रांनो, लक्षात ठेवा. टक्केवारी नेहमी का असतं, 100 असते बरोबर, असते की नाही 100. म्हणजे काय करायचं आहे बघा, इथे काय करायचं, इथे टक्के दिलेले आहे, टक्केचे 100 असतात. मग 1च्या मागे किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत. मग काय करायचं, टक्के कॅन्सल करा. डायरेक्ट आपण सॉल्व्ह करणार आहे, टक्के कॅन्सल करा, मागचे 1 आणि 2 शून्य कॅन्सल होणार.
मग राहिलं काय 12 आणि 4 हे दोघाच गुणाकार 12 चुकीत होतात 48 होतात म्हणून 48 लिहायचं. आता बरोबर करायचं. कोणाचे 12.5% बरोबर किती? आता कोणाचे काढायचं आपल्याला, कोणाला आपण एक्स मानत बसायचं नाही, फक्त समजण्यासाठी एक्स मानायचं आपल्याला. ठीक आहे. आता 12.5% व्हॅल्यू काय सांगितली होती तुम्हाला मी? 1/8 सांगितली होती. मग काय करायचं इथं 1/8 लिहायचं. ठीक आहे. आता याला सॉल्व करायचं आहे. मग बघा आता सॉल्व करताना बघा एकचं काय व्हॅल्यू नसतं, इथं 8 आहे, भागाकारामध्ये बरोबर चिन्हाच्या इकडे आलं तर काय होणार? गुणाकार होणार. म्हणजे काय 48 गुणिले 8 करायचं. 48 गुणिले 8 दिलं 8 8 64 येते. बरोबर आहे. उरले किती? 6 उरले. 8 चून 32, 32 आणि 6 किती? 38 होतात. म्हणजे काय होणार की इथं एक्सच्या जागी काय येणार? किती येणार? 384 जर येईल तर 12.5% होईल. म्हणजे इथं उत्तर काय येणार? 384. ऑप्शन नंबर कुठं दिसतो? याच्यामध्ये एमध्ये याचं उत्तर असेल. तुम्ही जो दुसरा प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला परत मी होमवर्कसाठी ठेवणार आहे, मला नक्कीच याचं उत्तर कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. समोर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट टाईपचा. या ठिकाणी टाईप 5वा आहे. बघा प्रश्न दिला आहे 3.5 ही संख्या 25 या संख्येच्या शेकडा किती? 3.5 ही संख्या. मग काय करायचं? 3.5 लिहून घ्यायचं पहिले. बरोबर आहे. हे 3.5 आपण लिहून घेऊया. आणि 25 बरोबर आहे. ची शेकडा विचार म्हणून 100 इथं करायचं. असं सॉल्व करायचं असतो. तर बघा असं मांडायचं असतं. मग आपण याला सॉल्व करूया. थोड्या वेळासाठी पॉईंट विसरून जा. आपण सरळ भाग देऊया. 35 आणि 25 कोणाच्या टेबलमध्ये? 5च्या टेबलमध्ये. 5 7 35, 5 5 25. परत 5ने भाग द्या 100ला. 5 1 5, 5 2 10. इथं उरला एक 0. म्हणजे किती होणार? 7 गुणिले 20. 7 गुणिले 20 केलं तर 140 होतात. पण 140 उत्तर नाही आहे आपला. इथं पॉईंट होतं. पॉईंटला कॅन्सल करा. हा 0 कॅन्सल होणार. म्हणजे किती? 14% याचं उत्तर असणार आहे. जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार या ठिकाणी. तर समोरचा जो प्रश्न आहे बघा हा, तर तुम्ही याचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्कीच उत्तर द्यायचं या ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये आपण फक्त टाईप 5पर्यंत बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे लेवलचे प्रश्न बघणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि आपल्या मित्राला पण शेअर करायचं आहे नक्कीच. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.